नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण दूत अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता 2 दिवसावरती राज्यसेवा पूर्व परीक्षा येऊन ठेपलेली आहे आणि यामध्ये सी-सॅट हा विषय जो आहे एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हा फार महत्त्वाची भूमिका निभावतो. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो जरी डिस्ट्रिब्युशन हे 200-200 मार्क पेपर 1 आणि पेपर 2 असलं, तरी जवळपास 60% ते 65% तुमचं पूर्व परीक्षेचं जे काही सिलेक्शन आहे, ते पेपर क्रमांक 2 म्हणजे सी-सॅट या सब्जेक्टने ठरवण्यात येतं. तुम्ही अप्रॉक्सिमेटली मागच्या वर्षीचा कट ऑफ हा 197 होता 2019 ला आणि 203 होता. म्हणजे आपण एव्हरेज जरी का काढला तर 200च्या रेंजमध्ये आपले कट ऑफ सध्या मागच्या 2 वर्षापासून मूव्ह होत आहे. तर आपण जर का बघितलं तर पेपर क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांचा अप्रॉक्सिमेट ज्यांनी एक्झाम काढलेली त्यांचा स्कोर 120 च्या आसपास आहे आणि पेपर क्रमांक 1 मध्ये जो काही स्कोर आहे तो त्यांचा 80 ते 90 च्या आसपास आहे. म्हणजे जर का आपण बघितलं तर सिलेक्शन जे आहे ते 60% ते 65% हा पेपर 2 म्हणजे सी-सॅट ठरवतोय. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे भूषण धूत आणि मला एक्सपिरियन्स आहे. माझं ॲक्चुअली बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. त्यानंतर मी 2 वर्ष जर्मन एम-एन-सी सिमेन्स लिमिटेड याच्यामध्ये काम केलेलं आहे. तसेच सी-सॅट कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅन्युअल हे माझं पुस्तक प्रकाशित आहे इंग्रजी माध्यमामधनं. तसेच महाराष्ट्रातल्या रिनाउंड इन्स्टिट्यूट जे आहेत यशदा पुणे, पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्र, सियाक मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्र आहे. गव्हर्नमेंट प्री आयएस ट्रेनिंग सेंटर ज्याला आपण सियाक सेंटर्स म्हणतो. सियाक मुंबई सोडून औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती या सगळ्या ठिकाणी मी अध्यापनाचं कार्य केलेलं आहे. सध्या माझी पुण्यामध्ये अकॅडमी आहे ज्याचं नाव आहे भूषणदूत अकॅडमी आणि त्यानंतर मी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता यासारख्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा आर्टिकल लिहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण बघितलं तर आपल्या सी-सॅटच्या पेपरमध्ये टोटल 60 टॉपिक्स आहेत. या टॉपिकमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण जे काही प्रश्न येतात, ते सर्वात जास्त प्रश्न कॉम्प्रिहेन्शन ह्या मॉड्यूलवरती येतात. तर कॉम्प्रेशन हा जो काही टॉपिक आहे, तो 2 पार्टमध्ये डिव्हायडेड केलेला आहे आपल्या याच्यामध्ये. 2013 ते 2019चं डिस्ट्रिब्युशन जर का बघितलं, तर टॉपिक नंबर 1 फक्त कॉम्प्रेशन की ज्याच्यामध्ये बायलिंग्वल कॉम्प्रेशन येतात मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये. त्याच्यावरती 40 प्रश्न आणि कंपल्सरी मराठी आणि इंग्रजी, मराठी प्लस इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन एक 5 प्रश्न मराठीमध्ये आणि 5 प्रश्न इंग्लिशमध्ये 10 प्रश्न असे टोटल जर का आपण बघितले, तर टोटल अप्रॉक्सिमेटली 50 प्रश्न जे आहेत ते कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकवरती एक्झाममध्ये तुम्हाला येतात. म्हणून कॉम्प्रिहेन्शन फार महत्त्वाची भूमिका आपल्याला बजावतो. नेमकं जर का आपण कॉम्प्रिहेन्शन च्या बद्दल बघितलं, तर सगळ्यात पहिले कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करत असताना तुमचं नेहमी महत्त्व असलं पाहिजे, ते असलं पाहिजे वाचनावरती. तर फर्स्ट स्टेप तुमची काय असली पाहिजे? रीडिंग. म्हणजे रीडिंग करत असताना कॉम्प्रिहेन्शन अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की आधी प्रश्न वाचायचा, की आधी उतारा वाचायचा. मी या गोष्टीला जास्त काही महत्त्व देत नाही. प्रत्येकाचा याच्यावरती वेगळा-वेगळा व्ह्यू आहे. पण माझं नेहमी म्हणणं आहे, की शेवटी आकलन याचा अर्थ काय, की आपण जे काही वाचतो, त्याच्यावर आपल्याला किती कळतं हे म्हणजे काय आकलन आहे. हां, खूपदा तुम्हाला हिंट देऊन जातात प्रश्न. पण जर का फॅक्च्युअल प्रश्न असतील किंवा पॅसेज जर का फॅक्च्युअल असतील, तर तुम्ही जर का ते वाचलेत, तर तुम्हाला ते आधी प्रश्न वाचले तर फायदा पडू शकतो. पण जेव्हा कन्सेप्च्युअल किंवा डिफिकल्ट पॅसेज येतात, तेव्हा तुम्ही आधी प्रश्न जरी का वाचले, तरी त्याने काही इतका विशेष काही फरक पडत नाही. तरी माझं पर्सनल मत जास्त होतं, की जर सायकॉलॉजिकल, फिलॉसॉफिकल असे पॅसेज जे आहेत, अवघड पॅसेज जरा जास्त येत आहेत. बघा 2018 सारखा जर का पेपर असेल, तर तुम्ही आधी प्रश्न वाचू शकता. पण नेमके जर 2016-17चे 16-15चे पॅसेज बघितले किंवा 2020चे काही पॅसेज बघितले, तर त्यांनी मला नाही वाटत, की इतकं काही आधी प्रश्न वाचून काही फायदा होतो. म्हणजे इतका हे फरक पडत नाही. पण शेवटी या गोष्टी पर्सनल असतात. तुम्हाला जर का फायदा जर पहिले प्रश्न वाचून होत असेल, तर तुम्ही तसं बघू शकता. तर पहिले रीडिंग किंवा वाचन करायचं. वाचनानंतर मग आपली त्या बाबतीवरची एकदा का आपण वाचन करतो, वाचन केल्यानंतर आपण त्याच्यावरती अप्लाय करतो तर्क. म्हणजे नेमका कोणत्या अप्रोचने लेखकाने तो पॅसेज लिहिलेला आहे वगैरे. म्हणजे आपण त्यावरती काय अप्लाय करतो? तर्क अप्लाय करतो. वाचनामध्ये मी तुम्हाला रूल्स ऑफ रीडिंग काही दिलेले आहेत. आपण वाचनाचे नियम कसे असतात, काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत. आपले जे काही 15 नियम आहेत, जे आपण 5-7 लेक्चर घेतो. कारण मी नेहमी जेव्हा आपल्या मॉडेलमध्ये घेतो, तेव्हा रीडिंग करताना कोणत्या जसं आपण काही डेफिनिटिव्ह, नॉन डेफिनिटिव्ह वर्ड्स आहेत. सर्व, फक्त, केवळ, काही याला अंडरलाईन करायचं. पण फक्त तेवढंच म्हणजे काही कॉम्प्रिहेन्शन नाहीये. त्याच्यानंतर अनेक स्टेप्स आहेत. गृहीतके म्हणजे काय, निष्कर्ष काय आहेत, अनुमाने काय आहेत. या तर्क क्षमतेवर आधारित प्रश्न असतात. वाचन त्यानंतर काय तर्क. त्याच्यानंतर मग आता जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो, त्यानंतर ते तर्क लावतो. त्याच्यावरनं आपली त्या मुद्द्याबद्दलची काय निर्माण होते? समज निर्माण होते. समज म्हणजे काय त्याची अंडरस्टँडिंग निर्माण होते, की ती गोष्ट आपल्याला समजते. सो आपल्या तिथे काय निर्माण होतं? अंडरस्टँडिंग. आणि एकदा का समज निर्माण झाली, की त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावरनं काय सोडवतो? प्रश्न सोडवतो. तर नंतर आपला मुद्दा येतो तो काय? प्रश्न सोडवणे.
तर माझ्या रीते आता प्रश्न सोडवणे महत्वाचं आहे, पण या पहिल्या 3 स्टेप जितक्या तुमच्या इफेक्टिव्ह होतील ना, तितकंच तुमचं प्रश्न सोडवणं सुद्धा काय होणार? इफेक्टिव्ह होणार. म्हणून तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. त्यावर तुम्हाला तर्क लावता आला पाहिजे म्हणजे लेखक नेमका काय सांगतो. नेहमी लोकं म्हणतात ना, लेखकाचा मुद्दा काय तो ओळखा. लेखकाचा अप्रोच ओळखा. ते समजणं फार महत्वाचं असतं आणि ज्याची समज जितकी निर्माण होते, त्याच्यावरनं आपल्याला प्रश्न योग्यरित्या जास्त चांगल्या रीतीने आपल्याला सोडवता येतात. तर अशा प्रकारे आपला जो काही याचा अप्रोच आहे, तो असला पाहिजे. आता मी काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही. आपण डायरेक्टली पॅसेजच्या याच्यावरती येऊयात. ओके, ज्यांना काय डिटेलमध्ये कॉम्प्रिहेन्शनचा स्टडी करायचा असेल, आता तर सध्या तुम्हाला एक्झाममुळे वेळ नाहीये. पण जे विद्यार्थी 2019 19 जून 2022 ला जी काही आपली आयोजित पूर्व परीक्षा आहे, ती पण टार्गेट करत असतील. आता ही जरी आपल्याला मेन्स दिली, तरी मला फायनल रिझल्ट येईपर्यंत ती प्रिलिम्स सुद्धा आपली होऊन जाणारच आहे. ओके, तर म्हणून ज्यांना पण आधीचा पण अभ्यास करायचा असेल, याच्या नंतरच्या एक्झामचा सुद्धा अभ्यास करायचा असेल, ते बेटर वे मी म्हणेल तुम्हाला, की तुम्ही आपली जी काही एक ऑनलाईन बॅच चाललेली आहे ना, ही ऑनलाईन बॅच करून घ्याल. ज्यांना पण गरज असेल. कॉम्प्रिहेन्शन बॅच आहे. याच्यामध्ये आकलन जे आहे, तार्किक क्षमता जी आहे आणि निर्णय क्षमता या तीनही भाग इन्क्लूड केलेले आहेत. 125 मार्कांचं आकलन, निर्णय क्षमता 12.5 मार्क आणि तार्किक क्षमता म्हणजे निर्णय क्षमता 12.5 मार्क आणि तार्किक क्षमता म्हणजे काय? गृहीतके, निष्कर्ष, अनुमाने हा जो काही पार्ट आहे, हा जो काही पार्ट इन्क्लूड करण्यात येतो, तो पूर्ण पार्ट असा टोटल 150 मार्कांची या ऑनलाईन बॅचमध्ये तुमची पूर्ण तयारी होते. तर ही जी आपली ऑनलाईन बॅच आहे, भूषणदूत अकॅडमी याचं आपलं जे काही अनेक लोकांनी जॉईन सुद्धा केलं असेल. आपलं ॲप आपण काढलाय तर भूषणदूत अकॅडमी नावाने. तर तो नक्की जॉइन करून घ्या. सोबतच तुम्हाला हा बघा ॲप आहे आपला प्ले स्टोअरवरनं भूषणदूत अकॅडमी नावाचा, तो जॉइन करून घ्या. सोबतच खाली तुम्हाला टेलिग्राम आणि YouTube लिंक दिसतायत. बघा हे टेलिग्राम आणि YouTube लिंक्स आहेत. या इथे सुद्धा या टेलिग्राम्स आणि YouTube चॅनलच्या ज्या काही लिंक आहेत, त्या लिंक सुद्धा तुम्हाला जॉइन करून घ्यायच्या आहेत. ओके, तर त्याच्यावरती तुम्हाला आता रेग्युलर असे व्हिडिओज आणि ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी येत राहतील. आता आपण जास्त वेळ न दवडता वी विल स्टार्ट विथ अवर पॅसेजेस. तर चला एक पॅसेज घेऊयात. थोडा आपण एक मॉडरेटली डिफिकल्ट लेवलचा पॅसेज घेऊयात, जो की मला वाटतं बेटर राहील आपल्याला जेव्हा आपण एखादी गोष्ट टॅकल करतो. त्या टॅकल करण्यासाठी ज्या गोष्टीला अंडरस्टँड करतो, ती गोष्ट आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी थोडं ज्या गोष्टी तुम्हाला आउटपुट देतील. तर चला पहिलं पॅसेजने आपण सुरुवात करूयात. बघा, वादविवादामध्ये जो स्वतःची बाजू घेऊ शकत नाही तो उदारमतवादी. तर याने तर डेफिनेशन दिलेली आहे. वादविवादामध्ये जो स्वतःची बाजू, तो पुण्याला अंडरलाईन करा. अशी उदारमतवाद्यांची व्याख्या रॉबर्ट फ्रॉस्टने केली. तर अंडरलाईन द वर्ड रॉबर्ट फ्रॉस्टने. पण अलीकडच्या व्याख्यांमध्ये अगदी उलट, जेव्हा जेव्हा लक्षात घ्या पण, परंतु असे जेव्हा जेव्हा शब्द येतात, तेव्हा बघा जेव्हा आपण म्हणतो की परंतु हा शब्द येतो, पण येतो, म्हणतो ना हा मला वाटतं हा ते आहे, पण मी हेच करेन. सो पण म्हणजे आपण आधीच्या मुद्द्याला काय करतो? अरे आधीच्या मुद्द्याला आपण अपोज करतो ना, जेव्हा जेव्हा लक्षात येतं. तर आधी त्यांनी काय म्हटलं, रॉबर्ट फ्रॉस्टने व्याख्या काय केली, की जो स्वतःची बाजू घेऊ शकत नाही वादविवादामध्ये, तो उदारमतवादी आहे. बरोबर आहे ना? परंतु तो म्हणतो आता सध्या उलट चित्र आहे. मग म्हणजे इथे हा क्रिटिसाइज करायला सुरुवात करेल. जेव्हा जेव्हा असं वळतं, लक्षात घ्यायचं की उदारमतवाद्यांना क्रिटिसाइज करेल. आत्मसंतुष्ट आणि विचारांची विविधता न मानणारे अशी त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. आधी काय होतं की वादविवाद किती असतात, तो कोणत्या एका बाजूला राहत नाही, मग तो उदारमतवादी आहे. स्वतःची बाजू तो घेऊ शकत नाही म्हणजेच काय, तो तो एक्सेप्ट करतो प्रत्येक विचारधारेला, असं आपण काय म्हणतो उदारमतवादी. मग तो आता उलट झालेलं की आत्मसंतुष्ट फक्त स्वतःचा विचार चांगला. ओके, असं आजकाल उदारमतवादींची प्रतिमा निर्माण झाली. उदारमतवादाच्या संकल्पनेची अधिमान्यता नष्ट करण्यासाठी उदारमतवाद्यांची राजकीय दांभिकता उघडी पाडणे ही अलंकारित चाल खेळली जाते. आणि दुर्दैवाने असे म्हणायला लागेल की अशाचा उपयोग जे करतायत त्यांच्याकडे हल्ला करण्यासाठी खूप दारुगोळा आहेत. अनेक लोक आता क्रिटिसाइज करतायत उदारमतवाद्यांना, असं तो म्हणतोय. पुढे बघूया. इतरही काही काळजी करण्यासारखे स्त्रोत आहेत. अमेरिकेतील विद्यापीठे, इथे विशेष नाम आलं अमेरिका, त्याला अंडरलाईन करा. प्राध्यापकांना नोकऱ्या देताना सनातनी लोकांबद्दल पूर्वाग्रह दूषित मत बाळगून असतात, असे विधान निकोलस क्रिस्टॉफ यांनी न्यूयॉर्क टाइम्स मधल्या आपल्या बहुचर्चित स्तंभामध्ये केले. उदारमतवाद्यांच्या संस्थांनी विविध विचारांना आणि खऱ्या वादींना आश्रय दिला पाहिजे, पण तसे न होता त्या एकसुरी आणि राजकीय दृष्ट्या अचूक होत आहेत. सो एकीकडे उदारमतवादी म्हणजे लिबरल विचारसरणीचा व्यक्ती, जो की प्रत्येक गोष्टीला काय करतो की लिबरल अँगलनी बघतो, माझाच मुद्दा योग्य असं जो मानत नाही तो उदारमतवादी. पण तो आता आजकाल उदारमतवादी बघितले तर ते एखाद्या विशिष्ट राजकीय विचारसरणीशी जुळलेले किंवा एका विचाराला घेऊन चालणारे असे
उदारमतवादी होत आहेत की जे ऍक्च्युली उदारमतवाद्यांच्या कम्प्लिटली अगेन्स्ट बिहेवियर आजकालच्या उदारमतवाद्यांचा आहे असं लेखक त्याच्याची टीका करतोय. उदारमतवादी प्रचलित विचारांपलीकडे चिंतन करू शकले पाहिजे. तो इथे तो म्हणतो की काय पण म्हणजे आणखी त्या मुद्द्याला काय अपूच. ते स्वतःला काही खोक्यामध्ये बंदिस्त करून घेत आहेत. अगदी अलीकडे गुरुचरण दास यांनी अशा प्रकारचे आरोप केले होते. तर गुरुचरण दास यांनी सुद्धा सांगितलं होतं की उदारमतवादी काय आजकाल फक्त एका आत्मसंतुष्ट विचारसरणी किंवा संकुचित विचारसरणीचा विचार करतायत, जर की त्यांनी काय केलं पाहिजे, विविध विचारांना आश्रय दिला पाहिजे. असे आरोप बहुतेक वेळा, बहुतेक शब्द बघा अंडरलाईन करा, राजकीय चाली असतात. उदारमतवादी सनातन्यांना वगळतात आणि वाढीत टाकतात. या प्रकारचे आरोप अनेक पद्धतीने केले जातात की सनातनी लोकांना ते अपोज करतात. या आरोपांपैकी एका प्रकारच्या आरोपांबाबत उदारमतवाद्यांना बचावात प्रतिसाद घेण्याची गरज नाही. एखाद्या जुन्या व्यवस्थेसंबंधी पुराणमतवाद्यांचे ग्रह साधेपणाने एखाद्या पदोसापनाशी उतरंडीत जोडलेले असतात. त्याला नेहमी स्त्री पुरुष भेदाचा, वंशवादाचा, समलिंग विरोधाचा, जातीयवादाचा, आता हे असे खूप जास्त एक्झाम्पल्स एकासोबत आलेले आहेत. अनेक लोक याला अंडरलाईन करतात, आपण पण बघा अंडरलाईन केलं होतं, पण नंतर आपल्या लक्षात आलं की इथे खूप त्यांनी नेहमी शब्द आला, डेफिनेटिव्ह शब्द याला अंडरलाईन करा. पण इथे बघा स्त्री पुरुष भेद, वंशवाद हे काय एक्झाम्पल्स की कशा प्रकारे पुराणमतवाद्यांचं बिहेवियर असतं. तर नेहमी त्यांच्यामध्ये कधी जातीवाद असतो, कारण जेव्हा जेव्हा पुराणमतवादीची विचारसरणी असते तेव्हा पुरुष श्रेष्ठ स्त्री असा एक येऊन जातो. कधी कधी वंशाचा येतो, कधी जातीयवाद येतो, कधी धर्मांधता येते. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत राहतात. काही वेळा उदारमतवादी बौद्धिक वातावरणाचे कृत्रिम पद्धतीने शुद्धीकरण करतात आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु संस्थांच्या अवकाशामध्ये स्त्री पुरुष भेद, वंशवाद, परकीयाचा देश या प्रकारा अधिवांत मिळता कामा नये, हा प्रत्येक सभ्य समाजाने पुरस्कार करावा असा विचार आहे. सो बघा इथे निश्चित अशा शब्दाला प्रत्येक, याच्या आधी काय आला होता, कोणता या शब्द आलेला होता, बरोबर आहे, हा नेहमीचा शब्द आलेला होता. हे काय, हे डेफिनेटिव्ह शब्द आहे, ते याला अंडरलाईन करायचं. पुराणमतवादी काही विशिष्ट गटांना लक्ष करून शीतपितीने किंवा उघडपणे काही मांडणी करतात. बौद्धिक वादविवादांशी काही संबंध नसलेल्या मार्गाने ते लोकांना अस्वस्थ करतात. या मांडणीबद्दल साशंक असणे हे उदारमतवाद्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. तशी शंका न व्यक्त करणे म्हणजे मानवी प्रतिष्ठेच्या प्रती असलेली बांधिलकी सोडून देण्यासारखे होईल. ओके, चला मग पहिला प्रश्न. उत्तरात तुम्ही असा निष्कर्ष काढू शकता की रॉबर्ट फ्रॉस्ट हे कोण आहेत. आता रॉबर्ट फ्रॉस्टचा उल्लेख कुठे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं जिथे जिथे व्यक्तीचं नाव आहे त्याला अंडरलाईन करायचं. इथे जिथे जिथे व्यक्तींची नाव आले, रॉबर्ट फ्रॉस्ट आलं होतं, त्यानंतर काय काय आलं होतं रे, गुरुचरण दास हे नाव आलं होतं, गुरुचरण दास आलं होतं ना. हा, अगेन निकोलस काय क्रिस्टॉफ हे नाव आलेलं होतं, आलेले होते विविध नाव. तर नेहमी केव्हा जेव्हा जेव्हा आपण पॅसेज वाचतो ना, जेव्हा जेव्हा तिथे तिथे अमेरिकेतील विद्यापीठांचे शिक्षक यांचं नाव आलेलं होतं, तिथे तिथे विशेष नावं जिथे तिथे येत असतात ना, त्याला त्याला काय करायचं, अंडरलाईन करायचं. सो त्याला आपण काय करायचं, सो वी अंडरलाईन दॅट. जिथे ते व्यक्तींची नावं येतात, वस्तूंची नावं येतात, तिथे तिथे त्याच्या संबंधात ती नावं महत्वाची नसतात. त्यांनी काय म्हटलं महत्वाचं, पण त्यांनी काय म्हटले कुठे येणार, जिथे त्याचा उल्लेख आलेला असेल. हा, चला, वादविवादामध्ये जो स्वतःची बाजू घेऊ शकत नाही तो उदारमतवादी, अशी उदारमतवाद्यांची व्याख्या एकदा रॉबर्ट फ्रॉस्टने केली होती. आता इथे काय रॉबर्ट फ्रॉस्टने काय केलेली, त्यांची व्याख्या केलेली आहे. याचा अर्थ बस इथेच उल्लेख आलाय रॉबर्ट फ्रॉस्टचा. मग आता रॉबर्ट फ्रॉस्ट कोण आहे, जो व्यक्ती एखादी व्याख्या करतो, उदारमतवाद्यांची व्याख्या करतो. आता उदारमतवाद्यांची व्याख्या करतो याचा अर्थ उदारमतवादी असला पाहिजे असं थोडी आहे. एखादी व्याख्या करतो म्हणजे आत्मसंतुष्ट व्यक्ती हे म्हणता येईल का आपल्याला, नाही. उदारमतवादी आहे की पुराणमतवादी आपल्याला काय माहिती, तो फक्त व्याख्या करतो म्हणजे काय, व्याख्या कोण करत असतो, काहीतरी लिखाण लिहितो, काहीतरी त्याबद्दल सांगतो. तो व्यक्ती आपण निश्चितपणे एवढं म्हणू शकतो की तो काय आहे, लेखक आहे. निश्चितपणे तो उदारमतवादी असं आपण कसं काय म्हणणार, निश्चितपणे तो पुराणमतवादी आपण असं काय म्हणू शकतो का, नाही. पण जर का कोणी व्याख्या करतो, एखाद्या काहीतरी लिहितो, याचा अर्थच तो व्यक्ती काय आहे, लेखक आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तुम्हाला इथे लेखक कुठे उल्लेखित केलेला आहे, यालाच तर आपण आकलन म्हणतो ना. मी मुद्दामून हा पॅसेज घेतला की अप्लिकेशन बेस्ड पॅसेज, याच्यामध्ये अप्लिकेशन बेस्ड प्रश्न खूप आहे, तर आपल्याला अशा प्रकारे उत्तरणं सोडवता आली पाहिजे. हा, बघा उतार्यामध्ये, नेक्स्ट प्रश्न, उतार्यामध्ये काय केलंय, उदारमतवाद्यांची स्तुती केली आहे का, उदारात स्तुती केलेली आहे. उलट तो वारंवार काय करतोय, पहिल्या 2 पॅरामध्ये टीका करत राहतोय उदारमतवाद्यांवरती की नाही असं करायला पाहिजे होतं पण असं करत नाहीत, हे लोक हे करत नाही, ते करत नाही. तर नेहमी उदारमतवाद्यांनी काय केली, त्यांनी टीका केलेली आहे ना. सो या पूर्ण पाचमध्ये जर का आपण बघितलं तर त्यांनी उदारमतवाद्यांनी काय केलेली आहे, टीका केलेली आहे. उदारमतवादी पुराणमतवादी बरे असतात असं कुठे विधान केले का त्यांनी, की पुराणमतवादी चांगले आहेत उदारमतवादी खराब. हा फक्त भाष्य उदारमतवाद्यांवरतीच करतोय. पुराणमतवाद्यांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये पूर्वाग्रह असतात, दूषित विचार असतात,
त्यांचं ते अपोज करतात, ह्या गोष्टी उल्लेखित आहेत. पण पूर्ण प्यारा हा फक्त आणि फक्त उदारमतवाद्यांवरती आहे. पुराणमतवादी आणि या दोघांचं कंपॅरिझन त्याच्यामध्ये केलेलं नाही म्हणून होऊ शकत नाही. तर उदारमतवाद्यांची स्तुती केलेली आहे, त्यांनी काय केलेली आहे, टीका केलेली आहे की स्थिती तुमची काय होत चाललेली आहे, जे बिहेवियर त्यांच्याकडे एक्सपेक्ट होतं, जी विचारसरणी त्यांच्याकडे एक्सपेक्ट होती तशी ते फॉलो करत नाहीयेत म्हणून त्याच्यावरती टीका केलेली आहे. म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या भरतीच्या प्रथा ह्या काय आहेत रे? कोणाच्या विरोधात आहेत? पुराणमतवाद्यांच्या विरोधात आहेत, खुल्या मनाच्या उदारमतवाद्यांच्या, बंदिस्त मनाचे आत्मसृष्ट उदारमतवाद्यांच्या, खुल्या मनाच्या त्यात डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे. काय मेन्शन केलेलं आहे की ते पुराणमतवादी जे आहेत. आता इथे ओके, सो बघा इथे काय मेन्शन केलेलं आहे, अमेरिकेत पाद्यांना सनातनी लोकांबद्दल पूर्वाग्रह दूषित मत बाळगून असतात. सनातनी लोकांबद्दल काय असतात, पूर्वाग्रह दूषित मन बाळगून. सनातनी लोक म्हणजेच काय रे, पुराणमतवादी. तुम्ही म्हणणार सनातनी शब्द नाही आला, अरे सनातनी म्हणजेच काय, आपण म्हणतो महाराष्ट्रात सनातनी विचारसरणी, पुरोगामी विचारसरणी. सो सनातनी लोक म्हणजेच कोणते, पुराणमतवादी. करेक्ट की नाही? सो म्हणून इथे उत्तर काय येणार, कोणाच्या विरोधात आहेत, त्या पुराणमतवाद्यांच्या विरोधात असतात. 37 उत्तर काय पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट 39, 39 बघूयात. निकोलियस क्रिस्टॉफ हे कोण आहेत? पुराणमतवाद्यांवर टीका करणारे उदारमतवादी स्तंभलेखक. निकोलस क्रिस्टॉफ कोण आहेत? पुराणमतवादी लोकांवरती टीका करणारे उदारमतवादी स्तंभलेखक आहेत, पुराणमतवादी स्तंभलेखक आहेत. आत्मपरीक्षण करणारे उदारमतवादी, आत्मपरीक्षण करणारे काय, पुराणमतवादी. पुराणमतवादी वर टीका करणारे उदारमतवादी स्तंभलेखक. ठीक आहे. पुराणमतवादी, पहिली गोष्ट पुराणमतवाद्यांवरती टीका केलेलीच नाही. टीका कोणावरती होऊन राहिली पॅसेज मध्ये, अरे टीका ही उदारमतवाद्यांवरती होऊन राहिली ना, लक्षात आलं का? तर पुराणमतवाद्यांचं बद्दल पॅसेज नाहीच आहे, तर ऑलरेडी 3 ऑप्शन तसेच रिजेक्ट होतात. नंतर निकोलस क्रिस्टॉफचा उल्लेख आलेला आहे बघा. निकोलस क्रिस्टॉफ काय म्हणतो याच्यामध्ये, निकोलस क्रिस्टॉफ काय म्हणतोय, पूर्वाग्रह दूषित मन बाळगून असतात असं कोणी केलं, निकोलस यांनी न्यूयॉर्क टाइम्स मधल्या स्तंभामध्ये केली. उदारमतवादी संस्थांनी विविध विचारांना आणि खऱ्या वाद आश्रय दिला पाहिजे, पण तशा न होता त्या एकसुरी आणि राजकीय दृष्ट्या अचूक होत आहेत. उदारमतवादी प्रचलित विचारांपैकी चिंतन करू शकलेले असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी पण काही ते फक्त स्वतःला बंदिस्त करून घेत आहेत. या सगळ्या गोष्टी पॅसेजमध्ये उल्लेखित केलेल्या आहेत की नाही? करेक्ट. हा, तर याचा अर्थ काय की तो काय करतोय, निकोलस क्रिस्टॉफ कोण आहे मग, आत्मपरीक्षण करायला लावतो ना, की असा विचार केला पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. म्हणजेच तो काय आत्मपरीक्षण करणारा काय आहे, उदारमतवादी आहे. म्हणून उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3. पहिली गोष्ट पॅसेज पुराणमतवाद्यांवरती नाहीच आहे, त्याचा उल्लेख जरी आलेला आहे पण सनातनी लोकांवरती नाहीच आहे ना पॅसेज. पॅसेज उदारमतवाद्यांवरती आहे, तर ऑलरेडी 3 ऑप्शन काय होतात, तसेच रिजेक्ट होतात. उतार्याचा लेखक काय आहे, वंशवादी आहे, समलिंगी लोकांस न आवडणारा आहे, उदारमतवाद्यांच्या वरचेवर वाईट होत चाललेल्या परिस्थितीने चिंतित आहे आणि पुनर्वाद्यांचा चिंतित आहे. कशावरती आहे, आपण स्पष्टपणे सांगू शकतो की पहिली गोष्ट समलिंगी लोकांचा काही संबंध आहे, वंशवाद्यांचा काही संबंध आहे का, कोण आहे, तर उदारमतवाद्यांची स्थिती वाईट होत चाललेली आहे. तो जसं त्यांनी बिहेव करायला पाहिजे तसं एक्सपेक्टेशन जे आहे त्यांच्याकडनं ते त्यांच्या विचारसरणीने जुळून चाललेलं नाहीये, उलट ते आत्मसंतुष्ट होत चाललेले. म्हणजेच लेखक जो आहे तो उदारमतवाद्यांच्या वरचेवर वाईट होत चाललेल्या परिस्थितीने चिंतित झालेला आहे. सूत्र आहे पर्याय क्रमांक 3. ओके, कळलं विद्यार्थी मित्रांनो, असा हा पॅसेज होता. आयोगाला आलेला हा पॅसेज आहे. मला वाटतं 2017च्या परीक्षेमध्ये हा पॅसेज आलेला आहे. 2017 राज्यसेवा पूर्व परीक्षेमधला हा पॅसेज आहे. ओके, तर कदाचित तुम्हाला समजला असेल पॅसेज हा. तर असेच पॅसेज आपण घेत राहू. आणखी 3-4 पॅसेज आता 2-3 दिवसामध्ये मी घेतो तुमचे, त्यातनं तुमच्या आणखी गोष्टी क्लिअर होत राहतील. अगेन आपली खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनल दिलंय, भूषणधूत अकॅडमी. टेलिग्राम चॅनल वरती तुम्ही टेलिग्रामवर आपल्या असेच व्हिडिओ रेग्युलरली येत राहणार, ते जॉईन करून घ्या. सोबत आपलं युट्यूब चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आणि आपला ऍप सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. अगेन विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना पण मी सांगितले तुम्हाला की जूनची परीक्षा अटेम्प्ट करायची आहे, ते जून मध्ये जो आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अटेम्प्ट आहे नेक्स्ट याचा, तर ते आपली जी काही ऍपमध्ये कॉम्प्रिहेन्शनची जी काही बॅच सुद्धा आपण सध्या लॉन्च केलेली आहे, ती बॅच सुद्धा जॉईन करून घेऊ शकतात. ओके, ऑनलाईन बॅच, याच्यामध्ये पूर्ण आपले असे व्हिडिओज आहेत, 50च्या आसपास व्हिडिओज आहेत. सारांश, मध्यवर्ती संकल्पना, शीर्षक, मुख्य मुद्दा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला टीच करण्यात येणार आहेत. तर 3,500 रुपयाची फी आहे. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूयात लवकरच. ओके, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.